नमस्कार, माझं नाव रुचिता कुलकर्णी. माझं वय 36 वर्ष आहे. मी श्री विश्व मधू आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेते आहे, श्री मनोज पिसाळ सरांकडे. अ, मला मागच्या 1-2 महिन्यामध्ये गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता. मला चिंता वाटायला लागली, की माझं वय एवढं कमी आणि गुडघेदुखीचा त्रास मला आत्तापासूनच कसा चालू झाला. तो इतका सिव्हिअर होता, की मला चालता येत नव्हतं. मला लंगडत-लंगडत चालावं लागायचं. माझे मिस्टर मला म्हणाले, की "कसं काय एवढ्या कमी वयात गुडघेदुखीचा त्रास कसा काय सुरू झाला आहे? तर आपण जाऊन सरांशी एकदा बोलू." तर आम्ही सरांकडे आलो आणि त्यांना सांगितलं, की त्रास सुरू झाला आहे आणि त्यांना माझे पाय तसे दुखतच होते. तो क्रॉनिक म्हणू शकतो आपण पायदुखीचा त्रास मला. तो लहानपणापासून होता. पण मला त्याचं रूपांतर गुडघेदुखीत झालं. मला असं वाटत होतं, की हा माझा जो त्रास आहे तो ठीक होईल की नाही कधी. पण सरांनी कॉन्फिडन्स दिला, औषधं गोळ्या दिल्या आणि पहिल्याच दिवशी लीच ट्रीटमेंट दिली. लीच ट्रीटमेंट दिल्यावर जिथे-जिथे दुखत होतं तिथे लीचेस अप्लाय करून ट्रीटमेंट दिली. 1 तासाची ती ट्रीटमेंट होती आणि त्या ट्रीटमेंटमध्ये 50 ते 60% त्रास माझा तिथेच कमी झाला. मग दुसऱ्या दिवशी सरांनी आम्हाला बसती ट्रीटमेंट घ्या असं सजेस्ट केलं. मग आज 8 दिवसाची ती ट्रीटमेंट होती. आज 8 दिवस पूर्ण झाले आणि माझा 90-95% त्रास कमी झाला आणि इतरही शरीरातला दुसरा काही त्रास होता तो सुद्धा कमी झाला माझा आणि त्या बस्ती ट्रीटमेंटचा मला फायदा झाला. मला वाटत होतं आधी की बस्ती ट्रीटमेंटनी काय होईल का? म्हणजे ठीक होईल का? पण ते ते तो डाऊट माझा सगळा गेला आणि आता उरलेलं जे काही असेल तर मला खात्री आहे की औषध गोळ्यांनी किंवा सर अजून काही सजेस्ट करतील त्यांनी तो त्रास माझा पूर्णपणे जाईल. त्याच्यासाठी मी थँक म्हणते सरांना, की त्यांनी मला इतकी चांगली ट्रीटमेंट दिली आणि माझी गुडघेदुखी संपवली. त्यासाठी थँक